बघा, लहानपणापासून ज्यांचं साहित्य वाचून आम्ही मोठं झालोय तसे अण्णाभाऊ साठे. आयुष्य गेले पहा, ज्यांनी स्वतःचं साहित्य डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्रासाठी ज्यांनी जीवन दिलं ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, आज काय मी जास्त थोडं बोलणार नाहीये, म्हणजे तुम्हाला अपेक्षित असेल की अण्णाभाऊ साठेने काय केलं, हे केलं, ते केलं, हे काय मी सांगत बसत नाही. तुम्हाला युट्यूबवर प्रत्येक ठिकाणी भेटणारच आहे ते. मी दोन गोष्टी बोलतो बघा. ज्या माणसानं शेवटपर्यंत म्हणजे लेखणीसाठी जीवन दिलं आपलं, ज्या माणसानं शेवटपर्यंत आपल्या लिखाणासाठी आपल्या महाराष्ट्राचं नाव अख्ख्या देशात म्हणजे अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध केलं, ज्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन पुढे चालवलं, त्या बाबासाहेबांना त्या म्हणजे त्या एवढ्या मोठ्या विचारवंतांना काय अपेक्षित काय होतं जी समाजामध्ये समता प्रस्थापित करायची होती, त्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे. थोडक्यात ऐकून घ्यायचं, काही चुकलं तर माफ करा. मित्रांनो, यांचं एक मला प्रकर्षानं आवडतंय, म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं. त्यांचं बघा लहानपणीचं नाव होतं बघा तुकाराम, म्हणजे नंतर नाव फेमस झालं अण्णाभाऊ साठे. म्हणजे ऍक्च्युली भाऊ साठे त्यांचं वडिलांचं नाव आहे. तुकाराम, मला 3 तुकाराम आठवतात बघा. पहिले म्हणजे आपले तुकाराम महाराज, ज्यांनी सांगितले होते की तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाली या संत संग समर्पिता भले अंग. म्हणजे देव दगडात नाहीये, देव माणसात आहे. देव मंदिरात नाही, देव माणसात आहे. माणसामध्ये तुम्ही देव पहा, तेव्हा प्रत्येक माणुसकीची जाण ठेवा. आपल्या देशामध्ये समानताच असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल येऊ शकते. ते तुकाराम सांगून गेले पहा. त्यानंतर जे तुकाराम आले होते ते म्हणजे अण्णाभाऊ साठे, आणि त्यानंतरचे आता जे तुकाराम फेमस आहेत ते म्हणजे तुकाराम मुंडे. ते सर्वांना परिचित असतील बघा. तुकाराम नावामध्ये खूप जादू आहे. तर त्या तुकारामाने सांगून ठेवलं होतं अगोदर आणि आता सुद्धा सांगितलेले आहे की बाबा, आपल्याला जर खरी क्रांती करायची असेल मारून घेण्यात नाहीये, आपल्याला जर खरी क्रांती करायची असेल लढण्यात नाहीये, आपल्याला खरी क्रांती जर करायची असेल ते फक्त आणि फक्त अभ्यासात आहे, लेखणीत आहे. फकीरा नावाचा ग्रंथ वाचलोय मी, प्रचंड, अक्षरशः प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे. आज इथे जेवढे जण थांबतायत, जर तुम्हाला वेळ भेटला, वाचणं होत नसेल, ज्यांना वाचता येत नसेल, युट्यूबवरती जा तुम्ही, फकीरा कादंबरी म्हणून टाका, त्याचं विश्लेषण आहे, फक्त ऐका. त्याच्यामध्ये महाराष्ट्र चळवळीसाठी ज्यांनी आपलं स्वतःचं जीवन अर्पण केलं, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी ज्यांनी स्वतःचं जीवन अर्पण केलं ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांचं एकच ध्येय होतं बघा, म्हणजे कामगार आपला जागृत झाला पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य मला आताही आठवते प्रकर्षानं. ते म्हणले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. म्हणजे बघा, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. म्हणजे जोपर्यंत आपला लोक, म्हणजे जोपर्यंत व्यक्ती आहेत, जोपर्यंत त्यांना कळत नाही की आपण कोणाचे तर गुलाम आहोत, तोपर्यंत ते बंडच करणार नाही. त्यांना वाटते की हे जे झेंडावरी बसलेले आहेत त्यांच्यासाठी मी समर्पित करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे का प्रसिद्ध आहेत किंवा एवढे फेमस का झाले, एक दलित व्यक्ती असून सुद्धा? एकमेव कारण म्हणजे त्यांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली. अण्णाभाऊ साठेने देखील अगदी तेच केले. त्यांच्या साहित्यामधून फक्त वेगळ्या पद्धतीने मांडले त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा फक्त आपल्या भारतापुरता म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रापुरता जेवढा मर्यादित होता, त्यांचं पोवाड्याचं काम रशिया म्हणण्यापेक्षा बाकी सर्व जगामध्ये पसरवण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं. त्यामुळे त्यांचं तर योगदान आपण विसरू शकत नाहीये. बघा, मी 2 गोष्टी बोलता बोलता थोडं भरकटतोय, सॉरी, माफ करा मला, कारण का ते अंगात आहेच. मी जास्त काही तुम्हाला बोलताना दिसलो नसेल आतापर्यंत, पण चुकून इथून दिसेल तुम्हाला, काही विषय नाही, गावाचा नागरिकच आहे. आता लेखणीची पावर सांगतोय बघा तुम्हाला. मी जे बोलताना माझ्या हातात जे दिसते ना, तो आहे माहितीचा अधिकार. आमच्या आदरणीय ग्रामसेवक साहेबांनी मला देऊन गेले, त्याच्यामध्ये काहीच नाही फालतूपणा पूर्ण. म्हणजे विचार करा, अक्षरशः आमचे ग्रामसेवक घाबरलेत आम्हाला. माहितीये का माहितीये? फक्त आणि फक्त लेखणी. शिकायचं कोणाकडून माहितीये का? फक्त अण्णाभाऊ साठेकडून. क्लिअर सांगतो. आता इथं बोलण्याची हिंमत का आली माहितीये का? हिंमत इथंच नाही, कुठे बोलू शकते, फक्त या माणसाला वाचलंय म्हणून. शेवटपर्यंत सांगले ते, कोणाला घाबरायची गरज नाही आपल्याला. का? आपण जर कोणाचे लाचार नसेल, आपण जर कोणाचं खाऊ नसेल ना, अजिबात घाबरायचं नाही, बिंदास घाबरायचं नाही. काय देणे नाही, तुम्हाला सांगतो क्लिअर मध्ये. कोणाचे आपण जर लाचार नसेल तर घाबरायची काय गरज आहे? जर आपण जर खऱ्या गोष्टीबद्दल बोलत असेल, आपल्याला जर काय होत असेल, गुन्हा जरी होत असेल, 100 गुन्हे घ्यायला तयार, बिंदास घेऊ नका कोणाला, काही गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा ह्या माणसांनी जर आता तेव्हा जर घाबरले असते ना, ही तर आपल्या त्यांची जयंती आपण साजरा केली नसतो बरं का. कामगारांसाठी या माणसानं किती तर दिवस लढा दिला. लोक यांना मारण्याचा खूप प्रयत्न केले बरं का, घाबरलं नाही माणसानं. शेवटी स्वतःच्या पोवाड्यामधून किंवा स्वतःच्या कादंबरीमधून जसं होईल तसं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. लढा होता बा महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राला मुंबई मिळवायची होती.
संयुक्त महाराष्ट्राला मुंबई मिळण्यासाठी अख्खं जग म्हणजे अख्खा भारत प्रयत्न करत होता की ती मुंबई गुजरातला गेली पाहिजे. आता बघा अख्खी भारत गुजरात मधून आलतंय, पण या माणसानं मुंबई आपल्याला आणून दिली का? फक्त आणि फक्त लेखी होतं. लोकांना कळतच नव्हतं मुंबई म्हणजे काय. आपण इथे बसतोय आज नांदेड पूर्ण अविकसित जिल्हा आहे, क्लिअरली सांगतोय. म्हणजे तेलंगणा लागून आपला जिल्हा आहे. तेलंगणा लागून जिल्हा असल्यामुळे आपला आणि रजाकाराचा खूप चांगला संबंध होता. तेव्हा रजाकार म्हणल्यावर मला आठवलंय, आता जे तुम्ही घाबरताय ना या अधिकाऱ्यांना वगैरे, त्याचं कारण सांगतो का घाबरताय. काल परवा ग्रामसेवकांची एक मोर्चा झाला वाटतं की ग्रामसभेवर बंदी घातली पाहिजे. आपल्या गावात अजून एक ग्रामसभा झाली नाही. मला खूप लाज वाटते. ग्रामसभा तर व्हायलाच पाहिजे. पहिली गोष्ट, ग्रामसेवकांनी बंदी घातली बघा त्याचं. ते काय म्हणतात की ग्रामसभा आतपासून घेऊ नका, त्यांच्या बापाचा माल नाही. पहिली गोष्ट, ग्रामसभा झालीच पाहिजे. संविधान सभेमध्ये जर संविधान सभा होत असेल, देशाची विधानसभा जर होत असेल आपल्याला महाराष्ट्रामध्ये, आणि संसदेमध्ये जर संसद भरत असेल, तर ग्रामसभा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. व त्याच्यामध्ये तुम्ही व्यक्ती पाहिला असाल, असेच आहेत पुढे म्हातारे बघा. रजाकार म्हणल्यावरती मला आठवलंय, रजाकारांच्या काळात काय होतं, अधिकारी काय करायचे, त्यांना पेमेंट नव्हती, गावामध्ये यायचे, म्हणजे एक कोणीतरी अधिकारी नेमायचा, पूर्ण गावाचं महसूल जमा करायचे, पैसे जे काय 100 रुपये, समजा 100 रुपये जमा केले, त्याच्यातले 10% ते घ्यायचे आणि 90% लोकांना म्हणजे बाकीच्या वरी देऊन टाकायचे. आत्ताच्या अधिकाऱ्यांना काय झालं माहिती का तुम्हाला? आत्ताच्या अधिकाऱ्यांना पण म्हणजे ते तेव्हाच्या काळात तेच आहे, त्यांची माइंडसेट तेच आहे. फक्त लोकांकडून पैसा घ्यायचं, त्यांना पेमेंट आहे ते पण माहित आहे त्यांना, पण त्यांची जी माइंडसेट आहे एवढंच आहे की बाबा लोकांकडून आज 10% आपल्याला राहूनच गेले ना, 10% घ्यायचा प्रयत्न करता येते आणि ते 10% घेऊन बाकीच्या 90%वर काम करायचा प्रयत्न करताय. आणि आपण पण त्याच काळातले असल्यामुळं आपण पण त्याला अरे काय जाऊ दे ना, काम करायला 10% द्यायला काय विषय, हा आपला मुद्दा इथं चाललाय आता. म्हणजे बघा त्या काळातली माइंडसेट आज पण प्रेझेंट आहे आणि त्याच्यावर बोलायला कोणीच तयार नाही. म्हणजे या माणसानं ज्या गोष्टीसाठी अख्खं आयुष्य अर्पण केलंय, आपण फक्त नाचण्यापुरतं किंवा आपण फक्त आणि फक्त 2 गोष्टी बोलण्यापुरतं यांना मर्यादित ठेवतोय. असं ठेवू नका प्लीज, एवढं कृपया करून सांगतो. आपल्या गावामध्ये दारू सर्रास विकली जात होती, काही विषय नाहीये. बोलण्यात होऊन गेले, दारू विकणार नाही असं त्याने आश्वासन दिलं, काही विषय नाहीये. पण खरं सांगतोय, महापुरुषांची जर गावात जयंती साजरा करायची असेल, ठणकावून सांगतो क्लिअर मध्ये, आजपासून नाही भविष्यात इथून कधी जेव्हा करून दारू विकली, फक्त आणि फक्त प्रत्येक जयंतीला सांगतोय मी, कोणी राहू द्या, शिवजयंती असेल, भीम जयंती असेल, अण्णाभाऊची असेल, बाकी वाल्मिकची असेल, सर्व असेल, एकच काम करा फक्त तुम्ही त्या दिवशीच नाही, फक्त त्याने सर्वजण एकत्र या, दारू विकू देऊ नका. पोरं पत्त्या खेळतायत, त्यांच्यावरती लगाम लावायचा प्रयत्न करा. पत्त्या जर खेळत नसतील तर तुम्ही फक्त एवढं करा की त्यांना कसा रोजगार भेटेल, कसं चांगलं शिकतील यावरती प्रयत्न करा. सर्रासपणे प्रत्येक लहान लेकरू बघा, मी बघतोय 5-6 वर्षाचं पोरग सुद्धा ट्राय करावून आज शेताची पुडी म्हणजे गुटखा खायचा प्रयत्न करतोय. काय चाललंय नेमकं? म्हणजे यांच्या विचारांना काही अर्थच राहिला नाही. तुम्ही अजिबात जयंती साजरी करू नका. तुमच्या जर घरी कोणी खात असेल ना, अजिबात तुम्ही जयंती लावू नका, काही गरज नाही. तुमच्या लेकरांना तुम्ही सुधार करू शकत नाही ना, तर याला काय करू शकतो तुम्ही, मला ते सांगा ना 2 मिनिटांमध्ये. म्हणजे आपल्याला कीड लागून गेली अशी, व्यवस्थेला तर लागलेच, पण लोकांना लागले की फक्त झेंडा फडकायचं, 2 गोष्टी म्हणायचं, आमचे अण्णाभाऊ, आमचे शिवाजी महाराज, आमचे जयंती. काय विषय चालला आहे? म्हणजे तुम्हाला जर खरी क्रांती करायची असेल ना, खरं सांगतो डणकाऊ, पहिली गोष्ट स्वतःला सुधरा, दुसरी गोष्ट स्वतःच्या परिवाराला सुधरा, आणि तिसरी गोष्ट आपल्या आसपासच्या गोष्टी चुकीच्या घडतायत त्याच्याविरुद्ध आवाज होतो. खरं सांगतोय, या माणसाची फकीरा किंवा माकडीचा माळ नावाची कादंबरी आहे. त्याचं लेखन बघा, म्हणजे आपण जे बोलतोय लोकांपुढे आपल्याला बोलायला भीती वाटते. का माहिती का? फक्त आणि फक्त पहिली गोष्ट आपल्याला वाटते आपल्याला नॉलेज नाही. नॉलेज येते कशातून? नॉलेज बोलण्यातून येते. खरं सांगतोय, नॉलेज कुठलं पुस्तक वाचून पण जास्त येत नाही. या माणसानं 1.5 दिवस शाळा शिकली, फक्त 1.5 दिवस. कोण आहे हो इथं 1.5 दिवस? मला वाटतं तिथल्या जवळपास सर्व लोकांनी कमीत कमी 10 दिवस तरी शाळा शिकली असेल. जरी नाही शिकले, त्यांच्या लेकराकडून त्यांनी 5 दिवस तर शिकले असेल. म्हणजे विचार करा, 1.5 दिवस शाळा शिकणारा माणूस एवढी मोठी जागृती करू शकतोय अख्ख्या भारतामध्ये, म्हणजे अख्ख्या जगामध्ये भारताचं नाव रोशन करू शकतोय. त्यांचा एक किस्सा आठवतो बघा मला. म्हणजे आपण किती घाबरतोय, आणि या माणसानं केव्हा विचार करा, 50-60 वर्षाच्या अगोदर, 70 वर्षाच्या अगोदर त्या माणसानं काय म्हणजे भीती कशी मारली होती बघा. त्यांचं खरंच अक्षरशः मी प्रेरणा घेतोय. पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना एक व्यक्तीने एक प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की बाबा तुमचं अण्णाभाऊ साठेबद्दल मत काय? कुठं? रशियामध्ये विचारलं होते. पंडित जवाहरलाल नेहरू असं फेरफटका मारायला गेले होते रशियामध्ये, पंतप्रधान असल्यामुळे त्यांना जावंच लागते. त्यांना तिथं काही कळच नाही, अण्णाभाऊ साठे कोण काही त्यांना माहीतच नव्हतं. मग काही दिवसांनी ते भारतामध्ये परत आले.
त्यांना कळाले की बाबा अण्णाभाऊ साठे कोणीतरी असावं, आपण माहिती काढू. त्यांना कळाले बाबा हे नाव फक्त मराठीसारखं वाटतं, म्हणून ते महाराष्ट्राला विचारले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहित होतं की अण्णाभाऊ साठे कोण आहे. तेव्हा बघा अण्णाभाऊ साठेंना एक पत्र आलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू भेटायला बोलवत आहेत. अक्षरशः ते ध्यान ठेवायला पाहिजे तुम्ही सर्वांनी. त्या व्यक्तीनं काय म्हणलं माहितीये का, एवढा म्हणजे ते एवढा मोठा माणूस पंतप्रधान आणि हे एवढा छोटा माणूस, म्हणजे छोटा म्हणण्यापेक्षा तसं नाहीये, पण याच्या पदाने माझं काम कोणाकडे आहे, त्यांचं काम माझ्याकडे आहे, माझं काम त्यांच्याकडे नाही. मी कशाला जाऊ दिल्लीला भेटाय, त्यांना येऊ दे ना इथं, माझी खोपडी बघू द्या त्यांना, माझ्या झोपडीत राहू द्या त्यांना. बघा अक्षरशः हे ऐकून त्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात पाणी आलं. असा स्वाभिमान पाहिजे मराठी माणसामध्ये. आपण कोणाच्या सत्तेची चाटवार नव्हतं, आपण गुजराती नाही, बिहारी नाही, उत्तर प्रदेशमध्ये नव्हत, आपण महाराष्ट्रामध्ये एक विचारधारेचा माणूस नाही. महाराष्ट्रामध्ये लाखो विचार प्रणालीची माणसं आहेत, त्याच्यामध्ये उदारमतवाद असो किंवा कोणती विचार प्रणाली असो, महाराष्ट्र कोणाला घाबरणारा नाहीये. महाराष्ट्राची बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्रोहाचा झेंडा कुठून रोवलाय महाराष्ट्रामधून. त्यांना जर विचार केला असता, काय आपल्याकडं एवढी मोठी औरंगजेबाची फौज, एवढी मोठी मुघलांची सेना, अख्ख्या भारतामध्ये पूर्ण हिरवे झेंडे, बाकी जर त्यांनी एवढ्या छोट्या पुरता विचार केला असता आज इथे राहिले असते का. ज्यांचं आपण अभिमानाने नाव घेतो त्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्र सुरुवातच होऊ शकत नाही. असं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात झेंडा रोवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जरी त्यांनी मध्य प्रदेशच्या मूळ गावी जरी त्यांचा जन्म झाला असता, अख्खं त्यांचं शिक्षण महाराष्ट्रात झालं, मुंबईमध्ये झालं, आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी सुद्धा त्यांना पुढाकार घेतले होते. हे कशासाठी झालं, म्हणजे ही महाराष्ट्राची भूमी एवढी पवित्र आहे. खरं सांगतोय, कोणाची लाचार नाही, लहानपणापासून नाही, आताच नाही. इतिहास आपला एवढा जुना नाहीये, एवढा नवा नाहीये इतिहास. म्हणजे जवळपास चंद्रगुप्त मौर्यापर्यंत. नांदेडचा इतिहास सुद्धा खूप म्हणजे छोटा समजू नका तुम्ही. नंदीग्राम खूप प्रचंड मोठा इतिहास आहे. सांगत बसलो तर आपल्या याच्यामध्ये आपल्या गावचा पण इतिहास मोठा असेल मला माहित नाही, पण आता सध्या इतिहास पुस्तकाचा कार्यक्रम कोणीतरी करत आहे. म्हणजे मला ते म्हणायचं नाहीये, पण मला खरं सांगतोय बाकी दोन गोष्टीमध्ये कोणालाही घाबरू नका, काही गरज नाही घाबरायची. आणि तुम्ही घाबरलात जागेवर मेलात, क्लिअर सांगतोय. आता मला ग्रामसेवकाने एक RTI दिला, पूर्ण मराठी शब्द सांगायचे तर गंडवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी काहीच केलं नाही बरं का, माहितीच देत नाही मला काय. अरे माझं त्याचं काही वैरच नाहीये, फक्त गावाची माहिती द्यायला मला काय त्याला काय दिक्कत काय, देतच नाही. जाऊ द्या, मला काही देणं गेलं मी नाही, देणं गेलं तरी चालतं, त्याचा काही विषय नाही. मला सर्व माहिती आहे, मला काही करायचं पण नाही. आणि मेन म्हणजे आम्हाला काही करायचं नाही. खरं सांगतो, हे सर्व युवक इथं बसले किंवा ऐकतायत माझ्या दोन गोष्टी, आम्हाला काही वाद करायचे नाही, कोणत्या गोष्टीचं काय करायचं नाही. सर्वजणांना आपण समन्वय करून प्रतिष्ठित मंडळी सुद्धा बसले. आता जे झाले ते मागचं विसरून जाऊ पण शकतो आपण, त्याचा काही विषय नाही. पण इथून तरी बाकी जे गोष्टी आहेत ना, चुकीच्या विरुद्ध अन्यायासाठी एकमेकांना आपण बळ तर देऊ शकतो. एकमेकांना बाबा खरंच आता जे झाले ते चुकले, आतापर्यंत आपण सर्व झाले, सरून टाका त्याला. इथून तरी आपण थोडं पुढे जाऊ. हे महाराष्ट्राचा वसा आहे, पुढे नेऊ आपण. आणि हे जे क्रांतिकारकाचे विचार आहेत ना, ते जरी साजरे करू. बघा गावामध्ये जवळपास 2011च्या जनगणनेनुसार आपल्या गावामध्ये 1700 मतदार आहेत. म्हणजे विद्यार्थी छोटे लोक म्हणजे व्यक्ती मिळून 18 वर्षाच्या खाली एक 2000 असतील 2011 नुसार. आज जवळपास 2500 ते 3000 लोक झाले असतील आपल्या गावामध्ये. तरी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला एवढे कमी लोक का, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे बरं. म्हणजे लोकांना अण्णाभाऊ अजिबात कळाले नाही. म्हणजे किती मोठा माणूस राहू द्या, आज दिल्लीच्या जंतर मंतरवर रिझर्वेशन हटावं नाहीचं एक मोहीम चालू आहे. रिझर्वेशनचा अर्थ आधी कळला ना, खरंच फक्त अर्थ आधी कळून घ्या नेमकं काय असतं ते. म्हणजे ह्या माणसाने अख्खं स्वतःचं आयुष्य दुसऱ्यासाठी समर्पित केलंय, आणि आपण यांच्यासाठी दोन मिनिटं आपल्याकडे वेळ नसतं फक्त नेमकं हे करण्यासाठी. तुम्ही आता जरी गेला ना काही प्रॉब्लेम नाही, घरी जाऊन फक्त 2 शब्द वाचा या माणसाने काय केलंय. बघा जवळपास किती 4 वर्ष आधी मी आलो होतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्यांची एक प्रतिमा त्यांना भेट केलं होतं मंडळाला. तिथे एक शब्द जाता बोलून गेलो बघा मी. असा हाताहाली देण्यापेक्षा एक पुस्तक जर घेऊन आलात ना, खूप अभिमानाची गोष्ट ठरेल. म्हणजे आता इथं एवढे जण थांबले त्याच्यामध्ये, एक जणी जर कोणीतरी एकतर असेल त्यांना वाचता येते बरं का. इथं जर त्यांना जर एक पुस्तक दिसली, मला काही काम नसेल तर एक थोडी पुस्तक 2 मिनिटं चाळायचा वेळ भेटते त्यांना, ते पुस्तक वाचली असते. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत एवढा पैसा खर्च करतोय. एक छोटी जर पुस्तक आपल्याला जर लोकांना भेट करता आली, म्हणजे जयंतीला भेट जरी करता आली असेल तर स्वतः जरी वाचली, प्रचंड बदल होतो बघा आपल्यामध्ये. सांगण्याचा भाग एवढाच आहे. बोलायचं असेल तर मी किती वेळ बोलू शकतोय. गावाच्या मुद्द्यावर आता बोलत नाहीये. जेव्हा ग्रामसभा होईल तेव्हा आपण बोलूया, सर्वजण एकत्र येऊया, चर्चा करू, आपल्या गावाला कसा आदर्श बनवता येईल
आपल्या गावाला कसं ह्या महान लोक आहेत या लोकांमधून कसं म्हणजे यांचे विचारांमधून आपलं गाव कसं या पंचकृषीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कसं चांगलं करता येईल याच्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. याच्यात एकट्या कोणी केल्याने काही होत नाही. मग कोणी असेल ही सर्व प्रतिष्ठित मंडळी इथं बसते, खूप छान वाटले हे तरी इथं आले ना. यांना सर्वांना एकत्र घेऊ आपण, जे झालं ते विसरून जा. यांना घेऊन जर आपल्या गावाची जर आपण प्रगती केली खूप चांगलं करता येईल. खरं सांगतोय गावामध्ये प्रचंड पैसा येतो, फक्त त्यांचं युटिलायझेशन म्हणण्यापेक्षा त्याचा उपयोग कसं करता येईल हे जर आपण करून दाखवलं तर खूप भारी होईल. आता मी ह्यांच्यावरती मी किती बोलू शकतो याचा काही विषय नाही बरं का. म्हणून प्रकर्षानं मला बोलायचं हेच होतं की तुम्ही जर चुकताय तिथं त्यांची नस पकडा, तुम्ही अजिबात भूल नका. काही देणे घेणे आपल्याला बियाचं. शेवटपर्यंत एकच सांगतो, माझा मुद्दा हेच असणार आहे, या माणसाने तेच केलं, या माणसाने तेच केलं. त्या माणसाचं फक्त केलं म्हणून गवगवा करण्यापेक्षा थोडं करून दाखवू ना आपण काय व्हायला. दोन शब्द जर आपण म्हणजे दोन जर कृती आपण यांची जर करून दाखवलंय खूप भारी होईल. काहीच नाहीये. अशी जर जयंती असेल तर आपण इथून आजपासून शपथ घेऊ. आपण आजपासून इथं सांगतो क्लिअर मध्ये या सर्व पोरांना घेऊ. प्रत्येक जयंतीमध्ये एक दिवस गाव साफ करून दाखवू. सुरुवात छोट्या गोष्टीपासून करू. काय बिघडत नाही आपलं. काय होतं 2 मिनिटं. आता शाळेमध्ये झाडू लावून म्हणजे पोरं कचरा वेचतायत म्हणून आपलेच गावचे व्यक्ती मी सरांना बोललो त्या दिवशी. ते म्हणतात आपलेच गावचे नागरिक म्हणतात की सर सांगतात मला क्लिअर मध्ये की पोरं कचरा वेचतायत. कचरा कसं करायचं वाचता शाळेमध्ये बाई आहे. काय होतंय आपला जर एक छोटा म्हणजे पोरगा असेल थोडा कचरा उचलला असेल काय प्रॉब्लेम काय सांगा. तेच घाण करतायत ना. म्हणजे आपण एवढे पण आहारी जाऊ नका की स्वतःला लीडर पण समजू नका. जिथं बोलायचं तिथं कोणी बोलत नाही आणि जिथं बोलायचं नाही तिथं फालतू म्हणा काही पण चाललंय. ज्या गोष्टीमध्ये शाळेमध्ये पुस्तक नव्हते त्या दिवशी आम्ही बोललोय, दुसऱ्या दिवशी पुस्तक आले. आम्ही बोललो आले असं म्हणू शकत नाही, पण त्यांना समस्या कळाली म्हणून ते पुस्तक आले. पाणी नव्हतं म्हणजे शाळेमध्ये, पाणी पण आलं वाटते. काय हात दिवायचं अजून प्यायचं तर आलंच नाही. म्हणजे विषय ते नाहीये. विषय हा आहे की लोक आपल्या लेकरांना संस्कार बाकी कोणी देत नाही. आपल्या शाळेची अवस्था बघा तुम्ही. 150-200 विद्यार्थी 300 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे शाळेमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त 500ची आहे. विद्यार्थी किती आहेत जाऊन तिथं बघा. जिम्मेदारी याची कोण घेणार आहे. आपल्या गावची जिम्मेदारी आहे. आपल्या गावची शाळा आपल्याला ठीक करावं लागेल. मी ठणकावून सांगतोय जिल्हा परिषद शाळेत घडलेला पोरगा देशाचा पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो. बाकी कोणी होऊ शकत नाही. फक्त एकच व्यक्ती आहे. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, आपल्या शाळेनं टिकवा तुम्ही. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये 2 शिक्षक जाणार आहेत. का तर विद्यार्थी नाहीत म्हणे आपल्या शाळेमध्ये आणि त्याच्यामुळे वरून त्यांना आदेश आलाय की तो 2 शिक्षक काढून टाकायचे. असं जर होत असेल ना आपली शाळा खरं सांगतो पूर्ण नष्ट होऊन जाईल. म्हणजे सांगण्याचा भाग मी परत शाळेवर परत गुलामीवर किंवा परत त्या बोलण्यावर काय येतोय ह्या माणसामुळे. बाकी दुसरं कशामुळे नाही. म्हणजे जिथं जे आहे तेच बोलतोय मी, फक्त वेगळं स्वरूप आहे. तुम्हाला अपेक्षित असेल की हे करावे ते करावे, काही नाही. आपल्या गावापासून सुरू करू, आपण इथून सुरू करू ना, काही विषय नाही. बाकीचं जे करायचं ते करतील ते, त्यांचं काही देणं घेणं नाही आपल्याला. आपण इथून करूया. बाकी आज जरी गेला विषय सोडून टाका दिवस येणाऱ्या प्रत्येक जयंतीपासून. बाकी सांगा तुम्ही सर्व तरुणांना एकत्र करू, गाव साफ करण्यापासून आपण सुरुवात करू. चांगली अशी जयंती ना अख्ख्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने आदर्श घेतला पाहिजे की जयंती साजरी करायची अशी. बाकी काही नाही. सर्वजण ऐकतायत. बाकी बोलायचे विषय आहेत, बोलूच आपण बाकी नंतर. संयोजकांनी संधी दिली, तुमचा वेळ मला अमूल्य आहे. त्यामुळे सर्वांना काही चुकलं तर माफ करा. बोललो 2 शब्द वेगळे त्यामुळे सॉरी. आणि परत एकदा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेला परत विनम्र अभिवादन करतोय आणि माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. धन्यवाद मराठी.